ह्यो कोणता प्रश्न आहे? इंग्रज भारतात का आलते? मला काय माहित, मी थोडी होतो तवा. ए राहुल, तू उत्तर पत्रिका दाखव ना यार एकदा प्लीज. कव मी बाहेर तुला नुसतं हाय म्हणलं होतं तर तू काय म्हणी? तोंड पाहिलं का म्हणी आरशात काळ्या? तो यासारखे 36 म्हणी माया मांग. आता बोलू ना तर 36 जणाला पेपर लिवाला. आय लव्ह यू. तू किती गोड बोल, मी नको तुला पेपर. ए राहुल, ते चुकी बरोबर सांग ना एकदा. अरे चारीचे चारी चूक लिहून टाक, त्यातले 2 तर बरोबर येईन. अरे हाव यार. जो काय प्रश्न आहे? भारतात ईस्ट इंडिया कंपनीची सुरुवात केव्हा झालती? याचं उत्तर काय आहे? मोये मोये जमल जमल मेरी जीत भी ले जा. यार इंस्टाग्राम को निवडलं माझ्या डोक्यात. ए राहुल, ते पत्र कसं लिहू सांग ना एकदा. अरे गर्लफ्रेंडला लव्ह लेटर कसं लिहतो तसं लिहू. बर. प्रिय मॅडम, आज दुपारा 1:30 वाजता शाळाचा मांग मला भेटायला या. तुमचाच हरामखोर विद्यार्थी झाकण झुल्या. यार किती सोपं आहे पत्र लिहिणं. पोराओ, या खांद्यान बी जर पेपरामध्ये कॉपी केली ना, त्याला रोस्टिकेट करीन लाल सही देऊन. सर, ते आपल्या न्यूटनच्या डोक्यामध्ये सफरचंद कस काय पडलं होतं सांगा बर का एकदा. आपल्या न्यूटनच्या? तो शेजारी होता त्यो. सर, तुम्हीच तर म्हणता काही बी प्रश्न असेल तर मला विचारा. अरे हाडकं फोड्या, शिकवताना प्रश्न विचारायचे, पेपर चालू असताना नाही विचारायचे प्रश्न. करे ह्यो बोर्डाचा पेपर आहे का कलेक्टरचा पेपर आहे इतका अवघड? अरे आपण अभ्यास नाही करेल म्हणून आपल्याला अवघड वाटू राहिला. सर, एक पुरवणी द्या ना. ओरा बाप रे, आपण नुसतं नावच टाकू राहिलो आणि याचा पेपर होत आला. अय, तू उत्तर पत्रिका दे ना एकदा प्लीज. तो दाखवलं होतं का मला त्या दिवशी? असं का? थांब मग. सर, हिच्यापाशी कॉपी आहे. कुठे? या पा सर, बँकच्या खाली लपून ठेवली होती. कवा झिपरे, मी तर तुला लय हुशार समजत होतो. इतके अवघड पेपर? ओ मास्तर, तुम्ही आम्हाला चुकीचे पेपर दिले वाटतं. कस काय? अहो, हे पेपर लय अवघड दिसू राहिले. IPS कलेक्टरचे पेपर आहे वाटतं. आमचे पेपर दुसरे असन, लहान लहान लेकरायचे. नीट पहा एकदा डोळे वाचून. अरे झाकण झुल्या, आमोशा पौर्णिमाला शाळेत येतो तू आणि मला सांगू राहिला का डोळे वाचून पाहायला? चुपचाप पेपर लिहू. को मास्तर, मी जो अभ्यास केला होता तो या पेपरात आलाच नाही. कोणत्या पुस्तकातून अभ्यास केलता तो? अकबर बिरबल के मजेदार चुटकुले. अरे आमोशाची पैदास जोकच्या पुस्तकातून बोर्डाच्या पेपरचा अभ्यास तो बापाने केलता का? को मास्तर, तुम्हीच तर म्हणता जे पुस्तक हातात पडन त्याचं वाचन केलं पाहिजे. अरे रताळ्या, डोक्यात जायले कर तू. कुठच्या गोष्टीला कुठं जोडतो? उद्या मी म्हणीन बायकोवर प्रेम केलं पाहिजे, मग तू लोकांच्या बायकोवर प्रेम करसोन का? हा. ए राहुल, याचं काय रे डोकं उठ ना. गायवर निबंध कसा लिहू सांग ना. एक गाय पाय, तिच्यावर जाऊन बैस, मग निबंध लिहू. बर. मास्तर, ओ मास्तर, बाहेर जाऊ का? कशाले? गायीवर निबंध लिहायचा आहे. अरे झाकण झुल्या, गायीवर बसून निबंध लिहून का? हा. करे, तुला जर भूतावर निबंध लिहायचा सांगितला असता तर भूताला भेटून निबंध लिहला असता का? हा. अरे खेकड्या, उलटा पायदा व्हायले कर तू. सर, आपल्या वर्गातल्या भीतीचा पिवळा आणि आकाशी रंग चांगला नाही दिसू राहिला. पण पेपर लय अवघड चालला वाटतं. तुम्हाला कसं माहित झालं? म्हणूनच तुला वर्गाच्या भीती, बोर्ड, बेंच दिसू राहिले ना. सर, एक पुरवणी द्या ना. अरे मग अर्धा पेपर बी झाला नाही आणि हिला पुरवणी पाहिजे. पोट्या हो. काय सर? गु खा जरसा घ्या पोरीचा. तिचा पेपर लिहून वताला आणि तुम्ही माशा मारू राहिले का? सर, तुम्ही बी हुशार पोरीचा गु खाऊनच नोकरी लागले काय? पोट्या हो, चला टाइम समाप्त व्हायला 5 मिनिटं बाकी आहे. सर, थोडं थांबा ना, 2च मार्काचं बाकी आहे. सर, मग आता 50 मार्काचं बाकी आहे. सर, मी आता शिक 10 मार्काचं लिहवलं. अहो मास्तर, मी तर नावच टाकू राहिलो अजून. अहो सर, मी आताच प्रश्नपत्रिका उघडून पाहिली. अरे उघड्या भोंगड्या, ते मला सांगू नका. चला पेपर जमा करा. ओ मास्तर, मी जर नापास झालो ना तर पा. धमकी देऊ राहिला का? काय करसोन तू? सर, तुम्हाला रस्त्याने अडवू मी. झाकण झुल्या, मी मास्तर आता झालो. पहिल्यानं मी गुंडा होतो. ध्यानात ठुई. सर, मी मोठ्या मोठ्या नेते लोक ओळखे. मग तिकडे निवडणुकीला उभं राह. इथं पेपर द्यायला काय लाला?
एका दिवसात सस्पेंड करायला लावीन तुम्हाला. ढुंगण धुत तुला अजूक चालला सस्पेंड करायला.